तर गाईज नमस्कार, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. माझ्या तोंडाकडे बघून तुम्हाला समजलं असेल का आत्ताच झोपेतून उठलो आहे मी. ते पण ना मम्मीने मला एवढे आवाज देऊन उठवले ना गाईज. आजकाल एक प्रॉब्लेम झाला आहे माझा. मला ना रात्री 3 वाजले 3:30 वाजले तरी झोप येत नाही आणि सकाळी झोप लागते पहाटे. त्याच्यामुळं मग लेट उठतो. कारण जर लवकर झोपलो तर लवकर उठायला काय प्रॉब्लेम नाही मला, पण लवकर झोपच येत नाही मला. किती पण ट्राय केलं झोपायचा, एवढा लोळून झोपच येत नाही. कोणाला काही सॉल्युशन असेल तर सांगा जरा मला, कारण मला पण कंटाळा आला आहे झोप येत नाही त्यासाठी. तर ना आता उठून आहे ना पहिले चाललो आहे मी चिकन आणायला. तर मावरा खायचा आहे मला, पण काय बोलू गाईस. त्या दिवशी पण जो मी तुम्ही व्लॉगमध्ये बघितला परवाच्या दिवशी आपण कर्दी वगैरे आणलेली, मावरा आणलेला, पण आमचे पोरं काय मावरा खात नाही. आणि चिकन पण हे लोक आता खायला हे करतात, फक्त रश्शाने जेवतात. त्याच्यामुळं यांच्यामुळं आम्हाला मावरा खायला भेटत नाही. आता मम्मी बोलली का चिकनच आण बोलते त्या दिवशी पण पोरांनी मावरा खाल्ला नाही बोलते. आता काय करणार त्यांच्यासाठी, आता काय थोडा कॉम्प्रोमाइज करावं लागेल मला. आता चालू आहे चिकन आणायला. चिकन तरी ते लोक थोडं तरी खातात, मावरा जरा पण नाही खात. तर आता चला आपण जाऊया चिकन आणूया. चिकन आणल्यानंतर मग फ्रेश होऊया. परत झोपणार होतो पण आता काय झोपणार. हे माझे डाग बिगं डोळ्याच्या खाली त्याच्यामुळेच आलेत. रात्री मला लवकर झोप नाही त्याच्यामुळे पूर्ण वाट लागले आणि बाहेर फिरून ते अजून एक वाट लागले. या 2 कारणामुळे माझ्या फेसचा वाट लागले पूर्ण. तर आता चला आणून देऊया चिकन. त्याच्यानंतर मग आपण फ्रेश होऊया आणि बघू मग आजचा कसा रुटीन आहे तो. आपण या चला. तर काहीच मम्मी सगळी चाललेले आहेत बाहेर. तर त्यांना आता प्रशांत कॉर्नरमधून काहीतरी घेऊन देतो, स्वीट्स वगैरे. त्याच्यानंतर आपण चिकन आणायला जाऊया. आता आई त्यांना दिला रिक्षामध्ये बसून. आता मी चाललो चिकन आणायला. जबरदस्ती चाललो आहे आणायला चिकन. कंटाळा येतो काहीच खायला भरपूर. आता मन चपला खाऊन ते ढाब्या बिब्यावर फक्त काही चिकनचे आयटम खायला काय वाटत नाही, पण असं घरी खायला कंटाळा येतो. आता झालेलो आहे मी तयार. आंघोळ बिंगोळ केली, रेडी झालेलो आहे. आणि चला आता पहिले जेवायला बसू. पहिले पेटपूजा, फिर कामदूजा, मग आराम करू रोजच्यासारखा थोडासा. बघू गावात जाऊ आज दुपारी, मग संध्याकाळी आपण जाएंगे बाहेर. तर या जेवायला बघा, चिकनचा रस्सा आहे, त्यानंतर चिकनचे 65 बोलतात ना ते आहे, भाकरी आहे. तर बसलो जेवायला, टाइमपास करत बसलोय बघा. एका जागेवर लोलतोय, रील्स बघतो. आणि बघा त्या दिवशी चॉकलेट टाकलेली खातोय. सुस्ती आले जाम, म्हणजे जाम. विचार चाललाय का झोपतो जरा वेळ, डायरेक्ट संध्याकाळी आता उठू आपण बाहेर जायला. चला भेटूया आपण संध्याकाळी गाईज. या काय अंग टाकला होता तेवढ्यात आमचे मामा सगळे आले. बघा मामाची मुलगी आमच्या रुई, बारकी आमची, बघा कशी मस्ती करते माझ्याबरोबर. सो गाईज नाव आय एम फ्री. आता मी झालेलो मोकळा, कारण आपला दिवाबत्ती वगैरे करून झाले. आणि आता आपण जाऊया बाहेर. तर बोललो की आता आपण झालेलो आहे मोकळा, तर जाऊ आता बाहेर आपण. चला अभी घुमी तर आज संडे आहे, तर माझ्या मते काय आज पोलीस नसतील तिकडे, चेकिंग नसेल. डायरेक्ट आता इथूनच जाऊया आपण. असले तर आपण मधल्या पॅचमधून जाऊया. काहीच आमचा प्लॅन काय होता माहिती आहे का आजचा. आम्ही संध्याकाळी आमिष भाऊच्या घरी बसणार होतो. मस्त मावरा बिवरा काहीतरी बनवणार होतो आणि जेवून बिवून तिकडंच एन्जॉय करणार होतो ना. आता इकडं आलो आहे मी. मयूर भाऊ फोन करतोय, मी फोन करतोय, आमिष बाईचा काय फोन लागत नाही, कारण तो गेलेला लोणावल्याला. मला पण बोलत असेल, पण आम्ही काय गेलो नव्हतो बरोबर. त्याच्याबरोबर मंदार भाऊ गेलेला.
तर मंदार भाऊचा पण स्विच ऑफ येतोय फोन, आमिषचा पण फोन काय लागत नाही. आता भाई कुठं आहे काय माहिती, घरी आला आहे का नाही ते आता त्याच्या एकदा घरी जाऊन बघायला लागेल का कुठं हे लोक काय अडकले का काय, का फोन स्विच ऑफ झाले दिवसभर वापरून का काय माहिती नाही. तर बघू कसं काय. आता हे लोक जर थर्ड दिली तर मग आम्हाला कुठेतरी बाहेरच हॉटेल बिटेलला जेवू आम्ही, कारण मम्मीला मी सांगून आलेलो जेवण करू नको. भाईचा काम एकदम खतरनाक असतो अमिषचा. बघू आता काय माहिती, समजत नाही यांचा नक्की घरी आलेत का नाही आलेत का काय, फोनच ना लागत आहे बाई लोकांचा. गाईज आम्ही याला शोधलेला आहे, याने थर्ड दिलेली आम्हाला वाटलं एकविरावर नाता आला, आम्हाला वाटलं पडला रस्त्यामध्ये. आम्ही बाईला घरी बघायला आलोय का कुठं आहे काय झाला. चला आता मावरा 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 मावरा. आता आम्ही चाललेलो राबडीमध्ये मावरा आणण्यासाठी. बाई एकविरा म्हणून त्याला तसंच आम्ही घेऊन चाललेलो आहे मावरा आणण्यासाठी. ते समजलं तिकडे गेलं. 400 रुपये वाटा ले ले वाटा दर टाइम आता कभी वाटा नहीं. हम लोग ने लिया है. तर आता घेतले मावरा चिकन ना अंडी. आता आम्ही चाललोय अमेश भाईच्या घरी, तिकडं बनवूया आपण, नंतर करू पार्टी. तिघांपुरती बस झाला. कोलबी आहे, अंडी घेतलेत आणि हे घेतलेलं आहे चिकन ठेवलेलं आहे बनवायला. अंडी पण आपली होई शिजतात आणि आता कोलबी घेतो मी मॅरिनेट करायला. कोलबीला आपण डायरेक्ट तलूया आणि आमचं लगेच जेवण रेडी होईल. कोणला आवडतात कोलब्या सांगा. पटकन कसं आम्ही आणला झटपट, आमचा जेवण पण बनून झाला. चिकन पण आता थोडासाच राहिला शिजायचा. काम 25 ना काहीच आपला. कुकिंग आपल्याला रास आवडते, रास. आमिष भाईला बोललो जास्त घे कोलब्या, भाईने कमी घेतल्या. मी चिकन आणायला गेलो. आता या कोणत्या तोंडात जातील तुम्हीच सांगा. फटाफट आम्ही गपागप कोलब्या खाऊन टाकूया. होईल आता झाल्यावर आपण खाऊया. आम्ही आता बसलो जेवायला. अंडी, कोलबी, चिकन आणि भाकऱ्या बिकऱ्या घेतल्यात. आमिष भाऊ गेला बाहेर, आम्ही दोघंच म्हणजे बाथरूममध्ये आम्ही दोघंच बसलो आहे. तर आता घेऊया काय जेवून. चलो नंतर भेटू आपण. या जेवता वाजले आम्हाला 11, 11:30. आता आले मी मॅगडीमध्ये. आपण काहीतरी ऑर्डर करूया म्हणजे घरी घेऊन जायला पार्सल, म्हणजे कसं बरं पडतं. तर बघा रात्रीचे 11:15 वाजलेत आणि ही ऑर्डर घेऊन चालली आहे घरी. तर चला गाईस, टाईम झालेला आहे 12:30 आणि मी पार्सल घेऊन आलेलो आहे मॅगडीचा. आणि येताना डोले बघा, धूळ एवढी आणि हवा पण एवढी ना, वाट लागली पूर्ण. आणि मम्मी मला एवढी ओरडते ना, कारण भरपूर लेट झालेलं आहे. 12:30 वाजले आता. सो गाईज आता चाललो मी घरी जाऊन काहीतरी खायला वगैरे, नंतर मग झोपतो. आणि आजचा दिवसाचा जो ब्लॉग आहे ते आपण इथेच करूया एंड. तर भेटूया उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. सो गाईज बाय बाय, जय श्रीराम, गुड नाईट.